Go. वर्ग 12वा राज्यशास्त्र विषयाच्या नवीन सुधारित अभ्यासक्रमामध्ये प्रकरण 4 मध्ये आपणा सर्वांचं या ऑनलाईन वर्गात हार्दिक स्वागत. आतापर्यंत आपण 3 प्रकरणे अभ्यासली. आज आपण प्रकरण 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणाचा आढावा घेणार आहोत. आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही म्हटली की त्या लोकशाहीतील समाज रचनेमध्ये विविधता आलीच. मग ही विविधता सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक वैविध्यामुळे येते. भारतातील लोकांची स्थिती जर पाहिली तर जात, धर्म, गरिबी, निरक्षरता, लोकसंख्येचा दबाव, भाषिक आणि वांशिक विविधता यामुळे अधिकच गुंतागुंतीची झालेली आपल्याला पाहावयास मिळते. शेतकरी असंतोष, कामगार आणि विद्यार्थी आंदोलने, जातीय दंगली आणि जातीय हिंसाचार यामुळे उद्भवलेला विक्षोभ भारताने अनेकदा अनुभवलेला आहे. मग सुशासन आणि कायदा अंमलबजावणी कमतरता तर नाही ना, असंही वाटायला लागतं. कारण ही सार्वजनिक अराजकाची म्हणजे पब्लिक डिसऑर्डरची उदाहरणे आहेत. आपल्याला काय हवं असतं? सार्वजनिक सुव्यवस्था, स्थैर्य आणि शांतता. यासाठी आपल्याला एक सुसंवादी समाज अभिप्रेत असतो, ज्यामध्ये शांतता भंग, दंगली, उठाव आणि नियमभंग यांना अजिबात स्थान नसते. राज्याचं कर्तव्य काय? तर कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे राज्याचे कर्तव्य आहे. मग राज्याच्या दृष्टीने राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी काय पाहिजे? शांतता आणि स्थैर्य. हे जर नसेल तर देशामध्ये फुटीरतावादी प्रवृत्ती वाढीस लागतात, ज्यामुळे राष्ट्रात अशांतता निर्माण होते. आणि म्हणून राष्ट्रामध्ये एकता, शांतता व स्थैर्य जर राखायचे असेल तर ते राज्याची प्राथमिक जबाबदारीच असायला हवी. राज्यात म्हटल्यापेक्षा समाजात अनेक गट असतात, पण या प्रत्येक समाजामध्ये एकता असेलच असंही अपेक्षा करता येत नाही. आणि म्हणून त्यांच्यामध्ये सामंजस्य होण्यासाठी राज्याने पुढाकार घ्यावा असं वाटायला लागतं. कारण राष्ट्र उभारणीची आणि राष्ट्रीय एकात्मतेची ही प्रक्रिया आहे. आपण मागील वर्षीच्या प्रकरणामध्ये म्हणजे 11वीला राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राज्य या राज्यशास्त्रातील प्रमुख संकल्पना अभ्यासल्या. वरवर पाहता त्याची उजळणी करत असताना आपल्याला राष्ट्र म्हणजे काय? तर राष्ट्र हा एकीच्या भावनेने बांधलेला एक समुदाय, ज्यामध्ये लोकांची वेगळी एक ओळख असते. कोणती? तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय ओळख. असा जो लोकसमुदाय असतो हा स्वतःचे वेगळेपण स्थापित करू इच्छितो. संस्कृती, वंश, धर्म, भाषा, इतिहास यातील समानतेमुळे या राष्ट्र समुदायात एकीची भावना निर्माण होते. राष्ट्रवाद जर पाहिलं आपण तर राष्ट्रवाद ही राजकीय अस्मिता निर्माण होण्याची भावना, त्यांच्या स्वतःच्या अस्मितेतून एक स्वपणाची जाणीव निर्माण होते.
ही जाणीव राष्ट्रवाद, वांशिक, धार्मिक, भाषिक इत्यादी समुदायामध्ये एकेची भावना निर्माण करण्यास आवश्यक ठरते. जेव्हा राष्ट्रातील लोक सार्वभौम राज्याची मागणी करतात, म्हणजेच काय तर स्वयंनिर्णयाच्या हक्काची मागणी करतात, त्यावेळी ती जी स्वयंनिर्णयाची आस असते ती राष्ट्राला राज्याच्या दिशेने घेऊन जाते. राष्ट्राचे राज्यात रूपांतर कधी होते? राज्य म्हणवून घेण्यासाठी सार्वभौमत्व, स्वतंत्र शासन व्यवस्था, भूप्रदेश आणि लोकसंख्या या घटकाची आवश्यकता असते. राज्यात विविध वंश, धर्म आणि भाषा असणारे लोक असू शकतात. त्या लोकांमध्ये स्वतःची एक वेगळी जाणीव सुद्धा असू शकते. परंतु राज्य निर्माण होण्यासाठी ते एक दिलाने एकत्र येतात. जगाचं उदाहरण जर आपण पाहिलं तर अनेक देश बहुवांशिक, बहुधर्मीय व बहुसांस्कृतिक आहेत. त्यामुळे कोणत्याही राज्याला राष्ट्रीय ऐक्य, एकता आणि सबलीकरणाच्या समस्येला सामोरे जावे लागते. आणि ही समस्या राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याची समस्या आहे. आता यामध्ये राज्याची भूमिका कोणती हे आपल्याला पाहावं लागेल. राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यासारखी मूल्ये, तसेच आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन ही जी उद्दिष्टे आहेत, या उद्दिष्टातून राज्याची भूमिका आपल्याला स्पष्ट होते. तर राज्याची भूमिका पाहत असताना आपण नंबर 1 शांतता आणि सुव्यवस्था, नंबर 2 आर्थिक प्रगती, नंबर 3 राष्ट्र उभारणी, नंबर 4 शासन आणि नंबर 5 लोककल्याण हे मुद्दे आपल्याला अभ्यासावे लागतील. तर पहिला मुद्दा आहे शांतता आणि सुव्यवस्था. राज्याचं प्राथमिक कर्तव्य काय तर राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे, देशाचे संरक्षण करणे. यालाच राष्ट्र उभारणीचे कार्य असेही म्हटले जाते. राजकीय व आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमुळे किंवा देशांतर्गत परिस्थितीमुळे राज्याला धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच देशाचे संरक्षण करणे, त्याचे अस्तित्व टिकले पाहिजे, संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकवणे हे राज्याचे महत्वाचे कार्य असते, किंबहुना ती भूमिका असते. दुसरा मुद्दा आहे आर्थिक प्रगती. देशाच्या औद्योगिक, कृषी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्याने महत्वपूर्ण भूमिका बजवावी ही अपेक्षा असते. कारण काय तर यातून आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक हित साध्य करता येते. याचाच अर्थ समाजवादी व्यवस्था निर्माण करणे नव्हे तर राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे होय. तिसरा मुद्दा आहे आर्थिक प्रगती. देशाच्या औद्योगिक, कृषी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्याने महत्वाची भूमिका बजावणे अपेक्षित असते. आर्थिक स्थैर्य आणि वाढ यातून लोकांचे हित साध्य करता येते. याचा अर्थ समाजवादी व्यवस्था निर्माण करणे नव्हे. तिसरा मुद्दा आहे राष्ट्र उभारणी. समाजात विविधता आहे. आता या विविधतेमुळे राज्याचे विघटन तर होणार नाही ना, ही काळजी राज्याने वारंवार घ्यावी लागते. कारण राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. चौथा मुद्दा आहे शासन. समाजात लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे. याला लोकशाहीकरण अथवा लोकसहभागी युक्त लोकशाही, लोकसहभागी राज्य असेही म्हणतात. पाचवा मुद्दा आहे लोककल्याण. सामाजिक न्याय, वाजवीपणा, समानता या तत्वाचा वापर करून, तो वापर कशासाठी करायचा तर लोककल्याणासाठी करणे
समाजातील असमतोल दूर करणे आणि दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे ही संबंधित राज्याची जबाबदारी असते आणि ती राज्याने पार पाडावी ही आवश्यकता असते. कारण लोककल्याण, लोकांचा शासन निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग हा आर्थिक प्रगतीसाठी किंवा राष्ट्र उभारणीसाठी अत्यंत महत्वाचा असतो. यावरून राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्ये, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांचा राष्ट्र उभारणीशी अतिशय महत्वाचा संबंध आहे हे आपल्या लक्षात येते. तर आपण आजच्या या भागामध्ये आर्थिक प्रगती, शासन, लोककल्याण, राष्ट्र उभारणी हे जे मुद्दे आहेत, जी राज्याची भूमिका स्पष्ट करतात, या मुद्द्यांचा आढावा घेतला.